हॅलो एव्हरीवन, आज आपण 8th स्टँडर्डचं सेकंड चॅप्टर घेणार आहे, हेल्थ अँड डिसीजेस. हेल्थ इज दॅट हेल्थ किती आपल्याला माहिती आहे की हेल्थ खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे जर आपली हेल्थ चांगली नसेल तर आपण काय व्यवस्थित कामं करू शकत नाही किंवा आपले सर्व कामं म्हणजे पेंडिंग राहतात किंवा आपल्यालाही व्यवस्थित फील होत नाही. सो हेल्थबद्दल आपण आज जाणून घेणार आहे. बरेचसे लोक आता जास्त हेल्थ कॉन्शियस झाले आहे, स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत आहे आणि स्वतःचं आरोग्य जपणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. सर्वात मोठी संपत्ती म्हणजे आरोग्य संपत्ती असं म्हणायला हरकत नाही. हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल बिंगनेस अँड नॉट मेअरली द अब्सेन्स ऑफ एनी डिसीजेस. मग काय, हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल म्हणजे काय, आपली फिजिकल कंडिशन पण चांगली असायला पाहिजे, मेंटल कंडिशन पण चांगली असायला पाहिजे अँड सोशल बिंगनेस पण चांगलं असायला पाहिजे अँड नॉट मेअरली द अब्सेन्स ऑफ एनी डिसीज. And what is disease? Condition of disturbances in physiological process by body is called as a disease. Disease म्हणजे काय, कंडिशन ऑफ डिस्टर्बन्स इन फिजिओलॉजिकली म्हणजे आपली जी बॉडी सतत काम करत आहे, म्हणजे व्यवस्थित काम करत आहे. मग एखादी वेळेला आपलं डोकं दुखत आहे म्हणजे किंवा आपल्याला सर्दी झालेली आहे किंवा आपल्याला खोकला झालेला आहे किंवा आपलं पोट दुखत आहे, तर काहीतरी आपल्या बॉडीमध्ये काय झालं आहे, डिस्टर्ब झालेलं आहे. जसं आपल्याला ॲसिडिटी होते, तर ॲसिडिटी झालं म्हणजे काय की आपलं जेवण व्यवस्थित होत नाही आहे किंवा जेवण टाईम टू टाईम होत नाही आहे किंवा आपण जेवलो नाही आहे व्यवस्थित, त्याच्यामुळं ॲसिडिटी होते. ना ॲसिडिटीचे पण भरपूर प्रकार असतात आणि का बरं होतात हे पण तुम्हाला माहीतच असेल. आणि पण हे सर्व झाल्यानंतर मग आपल्या फिलिंग मग नॉशियासारखी फिलिंग होते, मग वॉमिटिंग होते, मग मोशनला जावं लागते. मग असं का बरं होते, तर त्याचं कारण आहे, कारण आपल्या बॉडीचं जे फिजिओलॉजिकल जी प्रोसेस असते ती काय झाली असते, डिस्टर्ब झाली असते. इज कॉल्ड ॲज डिसीज. इच डिसीज हॅज इट्स ओन स्पेसिफिक सिम्टम्स आणि प्रत्येक डिसीजचे त्याचे एक सिम्टम्स राहतात. टाईप्स ऑफ डिसीजेस. मग टाईप्स ऑफ डिसीजेस, यू मस्ट हॅव हिअर्ड द नेम ऑफ व्हेरियस डिसीज. तुम्ही बरेचशा डिसीजचे नाव ऐकले असेल. डायबिटीज म्हणजे जनरली डॉक्टर किंवा आपण कॉमनली शुगर म्हणतो त्याला. कॉमन कोल्ड म्हणजे काय, तुमचं सर्दी खोकला. अस्थमा एक आजार आहे. नंतर डाऊन सिंड्रोम जो आहे हा एक मेंटल डिसीज आहे. नंतर हार्ट डिसीज पण आहे. मग हार्ट डिसीज तर माहीतच असेल. रिझन अँड सिम्टम्स ऑफ ऑल द डिसीजेस आर डिफरंट. आणि रिझन आणि सिम्टम्स जे राहतात, सिम्टम्स म्हणजे काय की काय म्हणतो त्याला आपण, सिम्टम्स म्हणजे जे आपल्याला जाणवतं. जसं आता आपल्याला ॲसिडिटी झालेली आहे तर आपल्याला वॉमिटिंग होते. मी हार्डवर्कमध्ये दिलेला आहे, सिम्टम्स ऑफ ऑल दिस डिसीज आर डिफरंट. टू ब्रिंग कोऑर्डिनेशन इन स्पेसिफिक स्टडी ऑफ डिसीजेस आर क्लासिफाईड ॲज फॉलो. मग टाईप्स ऑफ डिसीजेस त्यांनी दिल्या अकॉर्डिंग टू ड्युरेशन, क्रॉनिक डिसीज अँड ॲक्यूट डिसीज. मग एक अकॉर्डिंग टू द ड्युरेशननुसार दिलेला आहे. मग ड्युरेशन म्हणजे काही जो पिरियड राहतो तो खूप लांबचा राहतो. जसं किडनी स्टोन आहे किंवा किडनी स्टोन न म्हणता आपण एखादी सर्दी खोकला आहे तर त्याचा काळ कसा जास्तीत जास्त 5-6 दिवसाचा राहतो. आणि एखादी टायफॉईड झाला आहे किंवा डायरिया झाला आहे तर पूर्ण 15 दिवस घेतात. ॲज इट इज आता नवीनच हे आहे, तर आधी कोरोना व्हायचा तर 15 दिवस त्यांना क्वारंटाईन ठेवायचे. तर असं मानण्यात आलं होतं की कोरोनाचा जो पेशंट आहे तो 15 दिवसात ठीक होतो म्हणून, म्हणजे त्याचा काळ जो आहे तो 15 दिवसाचा आहे. मग हे अकॉर्डिंग टू ड्युरेशन त्यांनी दोन टाईप्स काढलेले आहे, क्रोनिक डिसीज अँड ॲक्यूट डिसीज. मग अकॉर्डिंग टू रिझन्स, आता रिझन्सनुसार पण त्यांचे काही टाईप्स आहे. मग रिझन्सनुसार त्यांचे टाईप बघू. हेरिडिटरी डिसीज आणि ॲक्वायर्ड डिसीज. हेरिडिटरी डिसीज आहे आणि ॲक्वायर्ड डिसीज आहे. मग ॲक्वायर्ड डिसीजचे पण 2 प्रकार आहे, इन्फेक्टिशियस डिसीज अँड नॉन इन्फेक्टिशियस डिसीजेस. मग इन्फेक्टिशियस डिसीजेस म्हणजे काय, कॉमन कोल्ड म्हणजे
हा काय आहे इन्फेक्टिशियस डिसीज आहे, म्हणजे एकापासून दुसऱ्याला तो म्हणजे जाऊ शकतो. जसं कॉमन कोल्ड आहे, म्हणजे जर खोकला असेल तर तो दुसऱ्याला पण होऊ शकतो, किंवा सर्दी आहे तर तो दुसऱ्याला पण होऊ शकतो. नंतर फ्लू आहे, एखादा कुठलाही फ्लू आहे त्याने पण होऊ शकतो. आणि डेंग्यू पण काय आहे की एकाला झालं तर तो दुसऱ्याला, जर तो त्याच्या म्हणजे कॉन्टॅक्टमध्ये जर येत असेल, किंवा इन्फेक्टिशियस डिसीज आहे म्हणजे व्हायरल आहे, तो व्हायरल होणारा डिसीज आहे. देन इकडे काय आहे नॉन इन्फेक्टिशियस डिसीज म्हणजे काय, एक्झाम्पल डायबिटीज होतं का की म्हणजे एखाद्याला डायबिटीज आहे आणि मग आपण त्याच्या संपर्कात आलो तर आपल्याला डायबिटीज होईल, नाही असं काही नाही आहे. ही काय आहे की एखाद्याच्या बॉडीमध्ये एक शुगरचं प्रमाण कधी जास्त असतं किंवा कधी कमी असतं, त्यामुळं पण होतं. किंवा मग म्हणजे आपल्या जर आपल्या घरी जर कोणाला असेल तर त्याने पण होतं. आणि जेनेटिकल डिसऑर्डर म्हणजे जेनेटिकल डिसऑर्डर असं म्हणता येईल आपल्याला, म्हणजे आपल्या पॅरेंट्सपासून आपल्याला ऑफस्प्रिंगमध्ये येत आहे डिसीज. एक्झाम्पल डायबिटीज अँड हार्ट डिसीज. मग कसं आहे हार्ट डिसीज पण आहे. ओके. देन आता इथे तुम्हाला दाखवलेलं आहे, हे बघा इथे तुम्हाला काही प्रश्न विचारले. हाऊ डू द फॉलोइंग डिसीज स्प्रेड? हिपॅटायटिस, मलेरिया, स्कॅबिस, टीबी, डेंग्यू, डिसेंट्री, रिंगवॉर्म, स्वाईन फ्लू. व्हॉट डू वी मीन बाय पॅथोजन अँड व्हॉट डू मीन बाय इन्फेक्टिशियस डिसीजेस? हे मी तुम्हाला एक स्पेशल लेक्चरमध्ये सांगणार आहे. देन इन दिस एरिया स्मॉल ड्रॉपलेट आर वेपोराइज इंटू फाईन मिस्ट. म्हणजे बघा काय होतं आहे की हां, काय होतं की जसं आपल्याला सांगितलं जाते की जिथे शक्यतो म्हणजे शिंकायचं असताना आपल्याला रुमाल घ्यायला पाहिजे किंवा नाकावर हात ठेवायला पाहिजे. खोकलताना पण तसंच आहे. तर काय होतं की आपण सर्वीकडे जी डस्ट आहे, सपोज जी डस्ट आहे ती आपल्या नाकात जाते, मग त्यामुळे आपल्याला शिंक येते, किंवा शिंक कुठल्याही कारणाने येऊ शकते, कशाने येत असेल तर आपण ही काळजी घ्यायला पाहिजे. कारण कसं आहे की आपण जे शिंकतो त्या म्हणजे जे त्यामध्ये जे हे असतात लिक्विड असतं, काय असतं ते, किंवा आपण जे शिंकतो किंवा खोकलतो तर आपले बॉडीतले जे बॅक्टेरिया असतात ते बाहेर पडतात, व्हायरस असतात ते बाहेर पडतात. आणि त्याच्यामुळे काय होतं की दुसऱ्यांपर्यंत तो आजार काय होतो जातो. इन्फेक्टिशियस डिसीजमध्ये काय, डिसीज स्प्रेड थ्रू कंटॅमिनेटेड एअर. मग डिसीज स्प्रेड हे कशामुळे इन्फेक्टिशियस कशामुळे जातात तर बघा, डिसीज स्प्रेड थ्रू कंटॅमिनेटेड एअर. म्हणजे कंटॅमिनेटेड एअर म्हणजे म्हणजे जी म्हणजे खराब जी हवा असते, एखादी कंटॅमिनेटेड म्हणजे प्रदूषित हवा जी असते ते. त्यानंतर प्रदूषित वॉटर, फूड किंवा फूड तुम्ही बाहेरचं अन्न खाता त्याच्यामुळे पण होतं. बरेचशे वेळ काय होतं की आपण बाहेरचं अन्न खातो, त्याच्यामुळे डायरियासारखा आजार होतो. देन कंटॅमिनेटेड एअर म्हणजे प्रदूषित हवा, त्याच्यामुळे आपल्याला काय होतं की आपल्याला जे शिंका येतात, सर्दी होते, खोकला होते, बऱ्याचशा जणांना स्किनचा आजार होतो. वेक्टर्स, इन्सेक्ट अँड ॲनिमल. आणि वेक्टर्स जे आहे इन्सेक्ट अँड ॲनिमलमध्ये होते आर कॉल्ड एज इन्फेक्टिशियस डिसीज. आणि त्याला काय म्हणतात, इन्फेक्टिशियस डिसीज. मग फर्स्ट आहे ट्युबरक्युलोसिस म्हणजे त्याला आपण टीबी पण म्हणतो. त्याचा जो पॅथोजन आहे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली. मग मोड ऑफ इन्फेक्शन म्हणजे ते इन्फेक्शन कसं होतं, स्प्लिटिंग ऑफ पेशंट म्हणजे काय, तुम्ही खोकलात असेल थ्रू एअर, म्हणजे तुम्ही जर हवेत खोकलत असेल तर त्याने होतो. देन प्रोलॉंग्ड कॉन्टॅक्ट विथ द शेअरिंग ऑफ मटेरियल ऑफ पेशंट. जर एखादी टीबीचा पेशंट असेल आणि आपण त्याचे जर आपण वस्तू वापरत असेल, त्याचे कपडे वापरत असू, आपण त्याचे ब्रश वापरत असू किंवा त्याचे दुसरे कुठले कपडे वापरत असू, तर असं वापरल्यामुळे सुद्धा काय होतं, आपल्याला पण ट्युबरक्युलोसिस होण्याची भीती असते. कारण हे काय आहे की इन्फेक्टिशियस डिसीजेस आहे. इन्फेक्टिशियस म्हणजे त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये जर आपण येत असू तर आपल्यालाही होण्याची शक्यता जास्त असते. सिम्टम्स काय, याचे क्रोनिक कफ. मग याच्यात सर्वात जास्त खूप दिवसापासूनचा खोकला. क्रोनिक म्हणजे काय, बऱ्याचशा दिवसापासूनचा खोकला म्हणजे क्रोनिक कफ. ब्लडी स्प्लिटिंग. त्यानंतर
खोकलताना ब्लड येणे, नंतर इमॅसिएशन, डिफिकल्टी ब्रीथिंग, मग म्हणजे श्वास घ्यायला त्रास होणे, हे त्याचे काय आहे सिम्पटम्स आहे. प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट. मग प्रिव्हेन्शन आणि ट्रीटमेंट काय याच्यावर, तर BCG वॅक्सिन येतं. एक BCG वॅक्सिन दिल्या जाते किंवा आयसोलेशन ऑफ पेशंटला आयसोलेशन केल्या जाते. आयसोलेशन म्हणजे एका रूममध्ये त्याला ठेवल्या जाते, त्या रूममध्ये कोणी जाता येत नाही, जसं आता कोरोनाच्या पेशंटला एखाद्या ठेवतात, आयसोलेट करतात ॲज इट इज तसंच. देन रेग्युलर मेडिकेशन लाईक DOT. मग त्याला रेग्युलरली काय द्यावं लागेल, त्याला औषध गोळ्या, त्याची रेग्युलरली ट्रीटमेंट घ्यावं लागेल DOTची. ओके. नंतर हिपॅटायटिस म्हणजे कॉमनली कॉल्ड एज जॉईंटिस मीन्स काय म्हणू आपण त्याला, जॉईंटिस म्हणजे कावीळ माहीत आहे ना तुम्हाला. कावीळने काय होतं की पूर्ण हात वगैरे पूर्ण असे पिवळे येतात वगैरे, असं काहीतरी पिवळे येतात, युरिन पिवळी होते आपल्याला. देन आपले डोळे पण पिवळे होतात आणि नख पण मला वाटते पिवळे होते. हिपॅटायटिस व्हायरस ABCDE. आणि कशामुळे पॅथोजन आहे तो हिपॅटायटिस व्हायरस ABDCE. आता कशामुळे होते, तर कंटॅमिनेटेड वॉटर म्हणजे खराब पाणी पिल्यामुळे. बरेच वेळा आपल्याकडे खराब पाणी येतं, त्यामुळं सुद्धा काय होतं की म्हणजे हिपॅटायटिस म्हणजे जॉईंटिस होऊ शकतो, म्हणजेच कावीळ होऊ शकतो. शेअरिंग ऑफ निडल्स. आता हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आधी काय करायचे की इंजेक्शन राहायचे, एकच सुई राहायची आणि ती सर्वांना दिल्या जायची. ती म्हणजे एक दवाखान्यामध्ये एक स्टीलसारखं असतं काही, त्याला एअर हे म्हणतात, तर त्यामध्ये ते ठेवतात, त्याच्यामध्ये बॉईल करून वॉटर ठेवायचे आणि मग तेच इंजेक्शन एका पेशंटला दिलं की दुसऱ्या पेशंटला द्यायचे. पण आता ती पद्धत बंद झाली आहे. आता प्रत्येक पेशंटला वेगवेगळे इंजेक्शन्स दिले जातात. पण ती जी निडल एखाद्या पेशंटला जर वापरली असेल आणि तीच निडल जर आपल्याला दिली असेल, तर त्याने सुद्धा जॉईंटिस होऊ शकतो, म्हणजेच काय कावीळ होऊ शकतो. देन ब्लड ट्रान्सफ्युजन. आणि ब्लडमुळे पण काय होतं, ब्लड ट्रान्सफ्युजनमुळे पण काय होतं, जॉईंटिसचा आजार होऊ शकतो. मग ॲनारोक्सिया, येलो युरिन, जनरल विकनेस. येलो युरिन म्हणजे युरिन काय होणार, येलो होणार. त्यानंतर आपला चेहरा पण पिवळा पडतो, हात पिवळे आणि म्हणजे डोळे वगैरे पिवळे पडतात. देन जनरल विकनेस. आणि विकनेस असते बॉडीमध्ये. नॉशिया मीन्स वॉट, की आपल्याला मळमळ फिलिंग होते, आपल्याला विकनेस येतो. त्यानंतर वोमिटिंग होते. नंतर ग्रे स्टूल. नंतर ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर. मग याच्यासाठी प्रिव्हेन्शन काय आहे, आपल्याला नेहमी गरम पाणी प्यायला पाहिजे आणि स्वच्छ वॉटर प्यायला पाहिजे आणि प्रॉपर क्लिनिंग ऑफ हँड, आणि हाताला स्वच्छ धुतलं पाहिजे. नंतर डिसेंट्री. बॅक्टेरिया आहे, व्हायरस आहे, शिगेला, बॅसिली, अँटामोबिया आणि हिस्टोलायटिका. हे जे आहे सर्व व्हायरस आहे किंवा पॅथोजन आहे, यांच्यामुळे आपल्याला डिसेंट्री वगैरे लागते. सो काय मोड ऑफ इन्फेक्शन काय, कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर. आपण कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर खाल्ल्यामुळे काय होतं की आपल्याला इन्फेक्शन होते. कंटॅमिनेटेड म्हणजे प्रदूषित जे जेवण आपण कधी बाहेरचं जेवतो, बाहेरचं खातो रस्त्यावरचं, किती सर्व धूळ जाते त्या रस्त्यावरच्या याला, म्हणजे जे येणारी जाणारी धूळ असते ती पूर्ण त्या बाहेर जे ठेले लागून असतात किंवा एखादी दुकान असतं बाहेर, तर तिथे आपल्याला समोसे वगैरे दिसले की आपल्याला खायची इच्छा होते आणि आपण खाऊनच घेतो. त्याच्यामुळे सुद्धा काय होतं की कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटरमुळे आपल्याला डिसेंट्री लागू शकते. वॉटरी स्टूल, पेन्स इन ॲब्डॉमन. म्हणजे वॉटरी स्टूल म्हणजे पातळ मोशनला जी असते ती पातळ येते. जी फिशस असते तुम्हाला, म्हणजे फिशस पातळ येते. देन पेन्स इन ॲब्डॉमन आणि पोट दुखून येते. पोट दुखल्यानंतर आपल्याला मोशनला जावं लागतं आणि मोशन कशी येते की आपल्याला पातळ येते. देन ड्रिंकिंग ऑफ बॉइल्ड वॉटर, प्रॉपर स्टोरेज ऑफ फूड, ORS कन्झ्युम्शन. मग आपल्याला गरम पाणी प्यावं लागतं आणि प्रॉपर स्टोरेज ऑफ फूड, आणि व्यवस्थित स्टोरेज केलेलं म्हणजे व्यवस्थित ठेवलेलं फूड म्हणजे ताजं अन्न खावं लागतं आपल्याला. आणि ORS म्हणजे ORS कन्झ्युम्शन. ORS तर माहीतच असेल, WHO पावडर ते देतात ना, ते ORS कन्झ्युम्शन ते. नंतर कॉलराचं पॅथोजन आहे व्हायब्रो कॉलरी हा बॅक्टेरिया आहे. देन कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर. आणि कशामुळे होते, तर कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटरमुळेच होते. सिम्पटम्स काय याचे, सिम्पटम्स आहे वोमिटिंग, सिव्हिअर डायरिया. वोमिटिंग असते म्हणजे
वॉमिटिंग म्हणजे वांती होते, डायरिया होते, क्रॅम्प्स इन लेग्स आणि पाय वगैरे असे दुखतात थोडे. आणि हे फॉलोइंग हायजेनिक प्रॅक्टिसेस, मग इथे काय करायला पाहिजे, काय आपण खबरदारी घ्यायला पाहिजे. स्वतःची खूप स्वच्छता घ्यायला पाहिजे, स्वतःची स्वच्छता करायला पाहिजे. अवॉइडिंग ओपन प्लेस फूड, आणि बाहेरचं जे अन्न असते ते अवॉइड करायला पाहिजे. ड्रिंकिंग बॉईल वॉटर, आणि बॉईल वॉटर म्हणजे गरम पाणी प्यायला पाहिजे. आणि वॅक्सिनेशन अगेन्स्ट कॉलरा, आणि काही वॅक्सिनेशन देऊ शकतो आपण कॉलराच्या अगेन्स्टमध्ये. टायफॉइड, सॅल्मोनेलिया टायफी. सॅल्मोनेलिया टायफी हा एक बॅक्टेरिया आहे, आणि या बॅक्टेरियामुळे आपल्याला टायफॉइड होतो. कशामुळे होतं टायफॉइड? कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर. कंटॅमिनेटेड फूड म्हणजे प्रदूषित अन्न आणि पाणी पिल्यामुळे होतं. आणि काय सिम्पटम्स काय? ॲनारोक्सिया. ॲनारोक्सिया आहे. हेडॅक म्हणजे डोकं दुखणे, रॅश ऑन ॲब्डॉमन, पोट दुखणे, पोट दुखल्यानंतर डिसेंट्री लागणे, म्हणजेच काय की म्हणजे मोशनला जावं लागणे. देन अप टू फीवर, आणि ताप राहणे 104 डिग्री फॅरनहीट. एफ म्हणजे फॅरनहीट, सी म्हणजे सेल्सिअस, आणि एफ म्हणजे फॅरनहीट म्हणतो आपण. तर 104 एवढा काय राहते आपल्याला, ताप पण राहू शकते. ड्रिंकिंग क्लीन वॉटर, मग काय आहे याचं हे, क्लीन वॉटर पिणे. देन वॅक्सिनेशन, प्रॉपर डिस्पोजल ऑफ सिवेज, आणि कचऱ्याची व्यवस्थितपणे विल्हेवाट लावणे, यामुळे टायफॉइड येऊ शकतो. ठीक आहे, ओके. Some important disease of present days. फर्स्ट डेंग्यू. बघा, डेंग्यू जे आहे ह्या पिरियडमध्ये सर्वात जास्त चालत आहे. पेपरमध्ये वगैरे बघत असाल तर डेंग्यूचे पेशंट जास्त आढळत आहे. आणि हिवाळ्यात जनरली मॉस्किटोचा जो ब्रीडिंग पिरियड असतो तो हा असतो. ब्रीडिंग पिरियड ॲक्च्युली त्यांचा ब्रीडिंग पिरियड झालेला असतो. ॲक्च्युली जेव्हा पाऊस वगैरे पडतो आणि पावसाचं पाणी जेव्हा तिथे साठवून राहते तेव्हा ती मॉस्किटो काय करते की तिथे ब्रीडिंग करते. जी फिमेल मॉस्किटो असते किंवा ती काय करते तिथे ब्रीडिंग करते, आणि ब्रीडिंग केल्यानंतर मग मलेरिया आणि डेंग्यूसारखे आजार होतात. आणि हा पिरियड डेंग्यूचा आहे, म्हणून सर्वांनी स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे. मी असं सर्वांना सांगत आहे. मॉस्किटोज ले द एग्ज इन वॉटर लॉक प्लेसेस अँड देअर बाय देअर पॉप्युलेशन इन्क्रीजेस. बघा इथे टायर दिसत आहे. टायरमध्ये पण मॉस्किटो तयार होतो. किंवा एखाद्या ठिकाणी आपण पाणी जमा करत असू किंवा एखाद्या ठिकाणी पाणी गोळा होत असेल तर ते पाणी जमा राहू द्यायचं नाही, कारण त्याने डेंग्यू आणि मलेरिया होते. एकदाचा त्या पाण्याचा त्रास होईल, तो काढून टाकायचा, पण दवाखान्यात म्हणजे जायची गरज आपल्याला पडायला नको पाहिजे. मॉस्किटोज लेस द एग्ज इन वॉटर लॉग, म्हणजे मॉस्किटो जे असते ती काय करते, एग्ज देते, अंडे देते वॉटर लॉगमध्ये, म्हणजे जिथे तिला जागा सापडली तिथे एखादी खड्डा आहे काय तिथे. अँड देअर बाय देअर पॉप्युलेशन इन्क्रीजेस, आणि त्याच्यामुळे काय होतं की त्याचं जे पॉप्युलेशन होतं ते वाढतं. डिफरंट स्पेसिस ऑफ मॉस्किटो स्प्रेड डिफरंट डिसीजेस, आणि डिफरंट म्हणजे या मॉस्किटोमध्ये पण डिफरंट स्पेसिस राहतात. जसं आपल्यामध्ये स्पेसिस राहतात तसं काय मॅमल्समध्ये जसे स्पेसिस राहतात तसे काय मॉस्किटोमध्ये पण स्पेसिस राहतात ऑफ मॉस्किटो स्प्रेड डिफरंट डिसीजेस, आणि त्याने पण काय होते डिफरंट डिसीजेस स्प्रेड होते. जसं मलेरियाचा मच्छर वेगळा राहतो, मग डेंग्यूचा वेगळा राहतो. डेंग्यू इज स्प्रेड बाय ॲडस आयजिप्टी. डेंग्यू काय करतो, एडस आयजिप्टी जो असतो म्हणजे एडस आयजिप्टी हा एक मच्छर आहे, म्हणजे मॉस्किटो आहे, आणि त्या मॉस्किटोमुळे काय होतं आपल्याला डेंग्यू होतो. दिस डिसीज इज कॉज्ड बाय डेन 14 व्हायरस बिलॉंगिंग टू द टाईप फ्लॅवी व्हायरस. फ्लॅवी व्हायरसमध्ये येतो हा डेन 1, म्हणजे याचं असं नाव दिलेलं आहे त्यांनी. सिम्पटम्स आहे ॲक्यूट फीवर अँड हेडॅक, ओमॅटिंग म्हणजे खूप जास्त ताप असतो. ओके, खूप जास्त ताप असतो. अँड फीवर म्हणजे ताप असतो. त्यानंतर हेडॅक म्हणजे डोकं दुखतं, खूप जास्त डोकं दुखतं, आणि ओमॅटिंग म्हणजे वांत्या होतात. पेन्स इन आय सॉकेट इज व्हेरी प्रॉमिनंट सिम्पटम, आणि आय सॉकेट म्हणजे डोळे खूप दुखतात. हे म्हणजे डोळ्यांचं जो हे असतं ना ते डोळे दुखतात त्यांनी. त्यानंतर डिक्रीज इन प्लेटलेट काउंट दॅट मे लीड टू इंटरनल हिमोरेज, म्हणजे काय होतं की आपल्या बॉडीतले जे प्लेटलेट्स असतात, प्लेटलेट्स म्हणजे माहिती आहे ना आरबीसी जे असतात ते काय होते, प्लेटलेट जे असतात ते काय होतात कमी होत जातात, कमी होतात ते बॉडीमधनं. हे अशा ठिकाणी डेंग्यूचे हे होतात बघा. आणि हा आहे तो एडिस इजिप्ती, म्हणजे डेंग्यूचा जो मच्छर आहे ना तो हा आहे बघा. कुठे म्हणजे होते हे बघा. पाण्याखाली जर आपण ठेवलं
हे पाण्याखाली जो माठ राहतो आपला, माठाखाली जर पाणी साचत असेल किंवा काय होत असेल तर तिथे मच्छर ते तयार होतात, तिथे एग्स देतात ते. त्यानंतर तुमचे टाकी वगैरे राहतात, टाकीमध्ये जर हे तिथे होतात किंवा एखादं पाणी वगैरे उघडं ठेवलेलं आहे तुम्ही तर त्याच्यामध्ये पण डेंग्यूचे मच्छर होऊ शकतात. त्यानंतर तुमचा कूलरमध्ये, तुमचा जो कूलर असतो त्याच्यामध्ये पण होऊ शकतात. नंतर वॉटरमध्ये पण होऊ शकतात. नंतर मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, ही कॉईल वगैरे मिळते, म्हणजे काय की ती कॉईल वगैरे असते ना, ती आपल्याला मच्छरची अगरबत्ती मिळते किंवा आता गुड नाईट मिळतं किंवा ते काय काहीतरी ते जे राहते ते आपल्याला लावायला पाहिजे आणि म्हणजे आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे. त्यानंतर हा फवारा मारला जातो बघा, नगर परिषद किंवा नगर परिषदमधून वगैरे हे फवारा मारायला येतात लोक, तर ते त्याच्यासाठी येतात जनरली. मलेरिया इज स्प्रेड बाय फिमेल ॲनॉफिलस, आणि मलेरिया जी आहे ही फिमेल ॲनॉफिलस जी मॉस्किटो आहे त्याच्यामुळे होते. वाईल इम्फॅथॅसिस बाय फिमेल क्युलेक्स ॲमोफिलिस अँड ॲडिस ग्रो इन क्लीन वॉटर वाईल क्युलेक्स इन डर्टी सिवेज वॉटर. ॲनॉफिलिस वाईल इलिफंटेटिस बाय फिमेल, आणि ॲनॉफिलिस जी असते, ॲनॉफिलिस म्हणजे ही फिमेल मॉस्किटो आहे अँड इलिफंटेटिस बाय फिमेल क्युलेक्स, आणि जी फिमेल क्युलेक्स असते ॲनॉफिलिस अँड एडिस ग्रो इन क्लीन वॉटर. ॲनॉफिलिस म्हणजे मलेरिया आणि एडिस जे असते ते स्वच्छ पाण्यात वाढते. वाईल क्युलेक्स इन डर्टी सिवेज वॉटर, आणि क्युलेक्स जी असते ती सिवेज वॉटरमध्ये म्हणजे डर्टी सिवेज वॉटरमध्ये गटारातल्या पाण्यामध्ये तयार होते. देन स्वाईन फ्लू, रिझन्स ऑफ इन्फेक्शन. स्वाईन फ्लू आला होता मागे, म्हणजे स्वाईन फ्लूची पण बरीचशी दहशत होती, कोरोनासारखी नव्हती पण बरीचशी दहशत होती. इन्फेक्शन फॉर स्वाईन फ्लू ऑकर्स थ्रू पिग्स अँड ह्युमन्स, आणि कुठून व्हायचं हे पिग्सपासनं आणि पिग्सपासनं ह्युमनला व्हायचं. ओके, अँड ह्युमनला पण होतं. व्हायरसेस ऑफ स्वाईन फ्लू आर स्प्रेड थ्रू सिक्रेशन ऑफ नोज, म्हणजे काय व्हायरसेस ऑफ स्वाईन फ्लू म्हणजे जो स्वाईन फ्लूचा जो व्हायरस होता आर स्प्रेड थ्रू सिक्रेशन ऑफ नोज, म्हणजे नोजमध्ये जे सिक्रेशन होते, थ्रोटमध्ये अँड सलाव्यामध्ये जे सिक्रेशन होते, म्हणजे ॲज इट इज कसं आहे कोरोनासारखंच आहे. जसं सर्दीमुळं होतं, सर्दी खोकला, त्यानंतर थ्रोटमध्ये जे तयार होतं, थ्रोटमध्ये जर कफ जमा होत असेल तर त्यांनी काय होतं, तर ते त्याचे सिम्टम्स आहे. आणि हे याचे व्हायरसेस ऑफ स्वाईन फ्लू आर स्प्रेड थ्रू सिक्रेशन ऑफ नोज, म्हणजे नोजमध्ये जो सिक्रेट होतो तो थ्रोटमध्ये व्हायरसेस जे असतात ते पूर्ण नोजमध्ये सिक्रेट होतात, त्यानंतर थ्रोटमध्ये आणि सलायवामध्ये असतात. सिम्टम्स ऑफ स्वाईन फ्लू, मग स्वाईन फ्लूचे सिम्टम्स काय, डिफिकल्ट इन ब्रीथिंग म्हणजे श्वास घ्यायला त्रास होणे, सोअर थ्रोट म्हणजे जे गळा असतो तो पूर्ण सोकून येतो, अँड बॉडी पेन्स, आणि पूर्ण बॉडी काय होते, पेन होते. डायग्नोसिस ऑफ स्वाईन फ्लू, फॉर डायग्नोसिस ऑफ स्वाईन फ्लू लिक्विड फ्रॉम थ्रोट ऑफ पेशंट इज सेंट इन लॅबॉरेटरी, म्हणजे आता डायग्नोसिस कसं करतात याचं स्वाईन फ्लूचं, म्हणजे याला स्वाईन फ्लू झाला, जसं आता कोरोनाची जे टेस्ट होते ती काय तुम्हाला माहीत आहे ना, ती कोरोनाची टेस्ट एक तर थ्रोटमधून घेतली जाते किंवा मग नोज नसल याच्यामधून घेतली जाते. फॉर डायग्नोसिस ऑफ स्वाईन फ्लू लिक्विड फ्रॉम थ्रोट ऑफ पेशंट इज सेंट इन लॅबॉरेटरी, आपल्या थ्रोटमधलं म्हणजे गळ्यातलं मधलं जे लिक्विड असतं ते घेतात आणि लॅबॉरेटरीमध्ये सेंड करतात. डायग्नोस्टिक फॅसिलिटीज आर अवेलेबल इन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, आणि डायग्नोस्टिक फॅसिलिटी आहे याची नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी पुणेला याची आहे, अँड नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस, आणि कम्युनिकेबल डिसीज एक आहे अजून ते लिहिला. ठीक आहे. आता फर्स्ट केस ऑफ स्वाईन फ्लू हॅज रिपोर्टेड इन मेक्सिको. हा महत्त्वाचा आहे पार्ट बघा. स्वाईन फ्लूचा जो पहिला रिपोर्ट होता हा कुठे झाला, मेक्सिकोमध्ये 2009मध्ये. स्वाईन फ्लू इज कॉज्ड बाय द व्हायरस इन्फ्लुएन्झा, आणि इन्फ्लुएन्झा व्हायरस मुळे स्वाईन फ्लू होते. अ पर्सन हू कम इन कॉन्टॅक्ट विथ पिग्स, असा पर्सन जो पिग्सच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो कॅन कॉन्ट्रॅक्ट दिस डिसीजेस, त्यांना हा डिसीज होण्याचे जास्त चान्सेस असतात. मग एड्स, ॲक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम. एड्सचं काय आहे, एड्स हा शॉर्टमध्ये म्हटलं जाते. एड्सचं जे लॉंग फॉर्म आहे ते काय, अक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम. दिस डिसीज इज कॉज बाय HIV, म्हणजे हा कशामुळे होतो, HIV काय आहे, हा डिसीज आहे, व्हायरस आहे. HIV काय आहे, व्हायरस आहे, आणि एड्स काय डिसीज आहे, आणि HIVमुळे काय होतो, एड्स होतो. ओके. देन HIV ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस. मग HIVचं
पूर्ण हे काय ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस. इन दिस डिसीज विक्टीम सफर फ्रॉम व्हेरियस डिसीजेस. आणि या डिसीजमुळे काय होते, जो विक्टीम असतो, विक्टीम म्हणजे जो पेशंट असतो तो सफर करतो खूप साऱ्या डिसीजनी ड्यू टू प्रोग्रेसिव्ह विकनिंग ऑफ नॅचरल इम्युनिटी. त्याची जी इम्युनिटी पॉवर असते ती खूप कमी होऊन जाते, तो खूप वीक होतो. डायग्नोसिस ऑफ एड्स कॅनॉट बी कन्फर्म विदाउट टेस्ट इन मेडिकल लॅबोरेटरीज. आणि डायग्नोसिस जे असतं याचं म्हणजे हे कसं माहीत पडते की ज्याला एड्स आहे, एड्स कॅनॉट बी कन्फर्म विदाउट टेस्ट इन मेडिकल लॅबोरेटरी. म्हणजे याची टेस्ट मेडिकल लॅबोरेटरीमध्येच करावी लागते आणि करावीच लागते. एलिसा टेस्ट इज यूज फॉर द प्रॉपर डायग्नोसिस. आणि एलिसा टेस्ट केली जाते प्रॉपर डायग्नोसिससाठी. सिम्पटम्स ऑफ एड्स आर पर्सन स्पेसिफिक. एड्स डज नॉट ऑकर ड्यू टू टचिंग टू शेअरिंग द फूड विथ HIV इन्फेक्टेड. म्हणजे HIV ज्याला एखाद्या HIV झालेला आहे तर हे त्याला हात लावल्यामुळं किंवा त्याचं अन्न शेअर केल्यामुळं काही होत नाही. म्हणजे तो तसा इन्फेक्टिशियस डिसीज नाही आहे, म्हणजे कुठल्या कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये वगैरे आलं तर होणार म्हणून. अवर बिहेवियर विथ HIV इन्फेक्टेड पर्सन मस्ट बी नॉर्मल. बघा काही वेळा काय होतं की एखाद्या वेळेला म्हणजे स्कूल म्हणजे एखाद्या शाळेमध्ये किंवा एखाद्या कुठे पण सामाजिक ठिकाणी काय होतं की ज्यांना HIV एड्स आहे, ज्यांना HIV एड्स आहे त्यांचा राग केला जातो, त्यांच्यासोबत बोलला जात नाही किंवा त्यांच्यासोबत काही त्यांचा तिरस्कार केला जातो. तर प्लीज असं करू नका, त्यांचा तिरस्कार करू नका. कारण काय आहे की हा इन्फेक्टिशियस डिसीज नाही आहे. इन्फेक्टिशियस डिसीज म्हणजे हा कुठलाही हात लावल्याने होत नाही किंवा तुम्ही याच्यासोबत जर फूड शेअर करत असेल तरी होत नाही, असं काही याचा प्रॉब्लेम नाही आहे. ओके, हा इन्फेक्टिशियस डिसीज नाही आहे. HIV वॉज फर्स्ट रिपोर्टेड इन आफ्रिका. सो म्हणून त्यांनी म्हटलं की याचा काही तिरस्कार करायचा नाही आहे तुम्हाला. ओके, नॉर्मली त्यांच्यासोबत बिहेवियर ठेवा. HIV वॉज फर्स्ट रिपोर्टेड इन ॲन आफ्रिका. HIV जे आहे हे पहिले आफ्रिकामध्ये सापडलं, स्पेसिस ऑफ मंकी. आणि मंकीच्या स्पेसिसमध्ये सापडलं त्यांना अकॉर्डिंग टू द नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम. मग नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्रामनुसार काय झालं, अँड UN एड्स 80 to 85% HIV इन्फेक्शन्स इन इंडिया ऑकर. मग 80 to 85% HIV झालेले लोक इंडियामध्ये होते. देअरफोर का बरं, तर अनसेफ सेक्झुअल कॉन्टॅक्ट, कारण त्यांनी अनसेफ सेक्झुअल कॉन्टॅक्ट ठेवलं होतं म्हणून. देन इन्फेक्टिशियस थ्रू ॲनिमल. आता ॲनिमल बघा, रॅबीज. दिस इज अ व्हायरल डिसीज. रॅबीज हा काय आहे, व्हायरल डिसीज आहे. इट ऑकर्स ड्यू टू द बाईट ऑफ इन्फेक्टेड डॉग. म्हणजे ज्या डॉगला रॅबीज झालेला आहे, ज्या रॅबिटला रॅबीज झालेला आहे, मंकीच्यानी किंवा कॅटच्यानी यांना जर रॅबीज झाला असेल तर तो आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर आपल्यालाही काय होणार, रॅबीज होते. व्हायरस एंटर द ब्रेन विया न्यूरॉन्स. आणि व्हायरस जो असतो तो डायरेक्ट म्हणजे न्यूरॉन्स थ्रू कुठे जातो, डायरेक्ट ब्रेनमध्ये जातो. हायड्रोफोबिया इज वन ऑफ द इम्पॉर्टंट सिम्पटम ऑफ द डिसीज. हायड्रोफोबिया म्हणजे फोबिया होतो बरं या डिसीजनी. इज वन ऑफ द इम्पॉर्टंट सिम्पटम ऑफ दिस डिसीज. इन दिस केस द विक्टिम शोज एक्स्ट्रीम फिअर ऑफ वॉटर. म्हणजे या केसमध्ये काय होतं की जो विक्टीम असतो, विक्टीम म्हणजे पेशंट जो असतो त्याला पाण्याची खूप भीती वाटायला लागते, खूप जास्त भीती वाटायला लागते. रॅबीज इज फॅटल डिसीज. हावेवर फॅटॅलिटी कॅन बी प्रिव्हेंटेड बाय टाइमली वॅक्सिनेशन बिफोर ऑनसेट ऑफ सिम्पटम्स. आणि हे कमी म्हणजे त्वरित जर याचा म्हणजे उपचार केला तर लवकरात लवकर ते काय होतं, बरं होतं, रिकवर होतं. सिम्पटम्स स्टार्ट टू अपियर विदिन 90 to 175 डेज ऑफ डॉग बाईट. आणि सिम्पटम्स कधी सुरू होते, जेव्हा 90 म्हणजे 90 दिवस किंवा 175 डेज नंतर जर म्हणजे एखादा कुत्रा जर चावला असेल तर सिम्पटम्स आपल्याला कधीच दिसणार 90 ते 175 दिवसानंतर आपल्याला म्हणजे 2-3 महिन्यानंतर, म्हणजे 2-3 महिन्यानंतर आपल्याला ते डॉग्सचे काय 3 किंवा 6 महिन्यानंतर आपल्याला ते डॉग्स म्हणजे ते आपल्याला रॅबीजचे सिम्पटम्स येतात. सिम्पटम्स ऑफ रॅबीज फिवर ऑफ 2 to 12 weeks. म्हणजे आपल्याला खूप ताप राहतो, मग 2 ते 12 महिन्यापर्यंत सतत असं ताप राहतो. देन एक्स्ट्रागेशन्स इन बिहेवियर, आपल्या बिहेवियरमध्ये चेंज होते. आणि काय, हायड्रोफोबिया होते. हायड्रोफोबिया एक असं मानसिक आजार आहे, म्हणजे आपल्याला पाण्यापासून खूप जास्त भीती वाटायला लागते.
Non-infectious disease which do not occur through infectious body contact are called as non-infectious disease. आणि हा काय आहे non-infectious disease. as such disease arise in human body itself due to certain reasons. इथे मॉडर्न डायग्नोस्टिक अँड ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर. इथे कॅन्सरच्या काही ट्रीटमेंट दिलेल्या आहे. व्हेरियस टेक्निक लाईक CT स्कॅन म्हणजे काही CT स्कॅनमुळं MRI स्कॅन, मॅमोग्राफी, बायोप्सी आर यूज इन डायग्नोसिस ऑफ कॅन्सर. याच्यामुळे काय होतं की कॅन्सर आहे की नाही हे माहीत पडते. इन केस ऑफ ट्रीटमेंट अलॉंग विथ कन्व्हेन्शनल मेथड्स लाईक केमॅटोथेरपी, then radiation therapy and surgery, modern technique like robotic and laparoscopic surgery are also follow. म्हणजे काय की केमॅटोग्राफी एक सर्जरी म्हणजे एक हे आहे. त्यानंतर रेडिएशन थेरपी आहे, केमॅटोग्राफी थेरपी आहे, सर्जरी पण थेरपी आहे, सर्जरी म्हणजे ऑपरेशन्स वगैरे. मॉडर्न टेक्निक्स लाईक रोबोटिक अँड लॅप्रोस्कोपिक सर्जरी आणि लॅप्रोस्कोपिक सर्जरी ही नवीन आहे आर ऑल्सो फॉलो. नॉन इन्फेक्टिशियस डिसीज विच डू नॉट ऑकर थ्रू इन्फेक्टिशियस म्हणजे जे इन्फेक्टिशियस डिसीजमध्ये येत नाही ते सर्व कशात येतात नॉन इन्फेक्टिशियस डिसीजमध्ये येतात. अँड डिसीज एज सच डिसीज अराइज इन ह्युमन बॉडी आणि हे जे डिसीज असतात हे पूर्ण ह्युमन बॉडीमध्ये असतात. इटसेल्फ ड्यू टू सर्टेन रिझन्स. कॅन्सर अनकंट्रोल अँड ॲबनॉर्मल सेल ग्रोथ इज कॉल्ड एज कॅन्सर. कॅन्सर मीन्स वॉट की अनकंट्रोल अँड ॲबनॉर्मल सेल ऑफ कॅन्सरस सेल इज कॉल्ड एज मॅलिगंट ट्यूमर. कॅन्सर कॅन ऑकर इन व्हेरियस ऑर्गन लाईक लंग्स. बघा अनकंट्रोल अँड ॲबनॉर्मल सेल ग्रोथ म्हणजे एखाद्या सेलची किंवा एखादं क्लॉटिंग वगैरे होतं आपल्याला तर त्याची ग्रोथ वगैरे जर थांबली तर त्याच्यामुळे पण काय आपला कॅन्सर होतं. ग्रुप ऑर लंप ऑफ कॅन्सरस सेल म्हणजे काहींना गाठी होतात. काहींना डोक्यामध्ये गाठी होतात किंवा काहींना म्हणजे अशा गाठी वगैरे होतात पोटात वगैरे काहीतरी तर त्याच्यामुळे सुद्धा कॅन्सर होऊ शकतो. कॅन्सर कॅन ऑकर इन व्हेरियस ऑर्गन. कॅन्सर हा कुठेही होऊ शकतो लाईक लंग्स म्हणजे लंग्समध्ये होऊ शकतो, माउथचा कॅन्सर होऊ शकतो, टंगचा जिभेचा सुद्धा कॅन्सर होऊ शकतो, पोटाचा कॅन्सर होऊ शकतो, ब्रेस्टचा कॅन्सर होऊ शकतो, युटेरसचा कॅन्सर होऊ शकतो, स्किनचा कॅन्सर होऊ शकतो अँड टिश्यूज लाईक ब्लड आणि ब्लड म्हणजे टिश्यूज जे असतात त्याचा सुद्धा कॅन्सर होऊ शकतो. रिझन कन्झम्पशन ऑफ टबॅको. महत्त्वाचं म्हणजे कन्झम्पशन ऑफ टबॅको म्हणजे तंबाखू खाल्ल्याने, गुटखा खाल्ल्याने, स्मोकिंग केल्याने, त्यानंतर अल्कोहोलिझम दारू पिल्याने, लॅक ऑफ फायबर कंटेंट आणि आपल्या बॉडीमध्ये फायबर कमी असतील तर, आणि फ्रूट अँड लेफी व्हेजिटेबल इन फूड, एक्सेसिव्ह कन्झम्पशन ऑफ जंक फूड, पिझ्झा, बर्गर एक्सेट्रा आर सम ऑफ द मेनी पॉसिबल रिझन. आणि कशामुळे ते फ्रूट्स म्हणजे काही जे हे असतात म्हणजे काही जे पिकवलेले पिकवलेले जे फळं राहतात, पिकवलेल्याच्या भाज्या राहतात तर त्याच्यामुळे सुद्धा होऊ शकते. एक्सेसिव्ह कन्झम्पशन ऑफ जंक फूड आणि जंक फूड खाल्ल्यानंतर पण जास्त होऊ शकते जसं तुमचं पिझ्झा बर्गर याच्यामुळे पण होऊ शकते. आर सम ऑफ द मेनी पॉसिबल रिझन. असे खूप सारे रिझन आहे कॅन्सर होण्याचे. हेरिडिटी मे ऑल्सो बी रिझन. आणि हेरिडिटी म्हणजे हेरिडिटी कॅरेक्टरनुसार पण एक होऊ शकतो. म्हणजे जर आपल्या आजोबा पणजोबाला असेल तर आपल्यालाही होण्याची शक्यता असते. ओके. सिम्पटम्स काय? क्रोनिक कफ म्हणजे जास्त खूप जे दिवसापासून खोकला असतो, हॉर्स व्हॉइस म्हणजे रफ आवाज असतो, डिफिकल्टी इन स्वॉलिंग आणि स्वेलिंग करताना डिफिकल्टी म्हणजे खोकलताना डिफिकल्टी, नंतर इन्क्युरेबल स्केअर अँड इन्फ्लॅन्टेशन, लम्प्स इन ब्रीस्टमध्ये काय होते लम्प्स तयार होते, गाठी तयार होतात, अनएक्सप्लेन वेट लॉस आणि बारीक व्हायला लागतो माणूस अनएक्सप्लेन. Control the helps to prevent some type of cancer. Physical exercise along with modern treatment is more beneficial to cure the cancer. म्हणजे एक्झरसाइज करणे वगैरे हे खूप महत्त्वाचं आहे. अवॉइड ॲडिक्शन्स आणि ॲडिक्शन्स काय करायचे अवॉइड करायचे जसं तंबाखू खाणे आहे, चिविंग आहे, नंतर स्मोकिंग एक्सेट्रा हे सर्व काय करायला पाहिजे बंद करायला पाहिजे. आता डायबिटीज बघू तर डायबिटीज तर काय जास्त जणांना डायबिटीजचे प्रॉब्लेम आहे. द हार्मोन इन्सुलिन प्रोड्यूस इन पॅनक्रियास कंट्रोल द लेवल ऑफ शुगर ग्लुकोज इन ब्लड. इन्सुलिन म्हणजे शुगर म्हणजे शुगर असतं त्यामध्ये. इन्सुलिन प्रोड्यूस इन पॅनक्रियाजमध्ये इन्सुलिन एवढं जास्त प्रमाणात होतं की कंट्रोल द लेवल ऑफ ग्लुकोज इन ब्लड आणि ते काय होतं एक तर जास्त होणार इन्सुलिन नाही तर कमी होणार. ओके.
इफ इन्सुलिन इज सिक्रेटेड इन लो क्वांटिटी, जर इन्सुलिन आपल्या बॉडीमध्ये लो क्वांटिटीमध्ये जर सिक्रेट होत असेल, म्हणजे खूप कमी क्वांटिटीमध्ये जर आपल्या बॉडीमध्ये इन्सुलिन सिक्रेट होत असेल, ग्लुकोज लेवल कॅनॉट बी कंट्रोल, तर काय होणार, ग्लुकोज लेवल आपल्या बॉडीमध्ये जर कंट्रोल राहत नसेल ग्लुकोजचं, दिस डिसऑर्डर इज कॉल्ड ॲज अ डायबिटीज, त्या डिसऑर्डरला काय म्हणतात, डायबिटीज. सिम्पटम्स विच कॅनॉट बी इग्नोर्ड, आपण जे सिम्पटम्स आहेत ते आपण इग्नोर करू शकत नाही. फ्रिक्वेंट युरिनेशन ॲट नाईट, मग आपल्याला कधीही युरिन होते ॲट नाईटला, आपण कंट्रोल करू शकत नाही त्याला, कधी युरिन होणे. इन्क्रीज ओबेसिटी ऑर वेट लॉस, आता आपल्याला ओबेसिटी वाढणार आणि वेट लॉस म्हणजे वजन कमी होणार. नंतर रिझन फॉर डायबिटीज, मग डायबिटीजचं रिझन काय, हेरिडिटी, म्हणजे एक तर आपल्या आजोबा पंजोबांना असेल म्हणून आपल्याला होऊ शकते. ओबेसिटी, लॅक ऑफ फिजिकल एक्झरसाइज, आणि आपण एक्झरसाइज न केल्यामुळे होऊ शकते. आणि मेंटल स्ट्रेस आणि ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा आहे ते, याच्यामुळे सुद्धा डायबिटीज होऊ शकते. आणि मेंटल स्ट्रेस आणि मानसिक त्रासाने सुद्धा डायबिटीज होऊ शकते. प्रिव्हेंटिव्ह म्हणजे फॉलोइंग द प्रॉपर डाएट, मग आपल्याला व्यवस्थित डाएट घ्यावं लागेल, मेडिसिन्स घ्यावं लागतील. नंतर अँड एक्झरसाइज अंडर द सुपरविजन ऑफ डॉक्टर हेल्प्स टू कीप द डायबिटीज अंडर कंट्रोल, आणि डॉक्टरच्या सल्ल्यानुसार एक्झरसाइज वगैरे करावं लागेल. इंडिया हॅज अ लार्जेस्ट नंबर ऑफ डायबिटीज पेशंट इन द वर्ल्ड, आणि इंडियामध्ये सर्वात जास्त डायबिटीजचे पेशंट आहे वर्ल्डपेक्षा. ॲट प्रेझेंट अप्रॉक्सिमेटली 7 करोड डायबिटीज पेशंट आर प्रेझेंट इन द कंट्री, 7 करोड पेशंट आपल्या भारतामध्ये डायबिटीजचे आहे. ओके. Heart disease, efficiency of heart decreases due to decreased blood supply and thereby oxygen and nutrient supply to the heart muscle. हार्ट डिसीज का बरं होते, इफिशियन्सी ऑफ हार्ट डिसीजेस, कारण इफिशियन्सी असते हार्ट डिसीजची ड्यू टू डिक्रीज ब्लड सप्लाय, म्हणजे आपल्या बॉडीमधलं जे ब्लड सप्लाय असते ते हार्टपर्यंत जाणं काय होते, बंद होते. अँड thereby oxygen and nutrient supply to the heart muscle. Due to this, heart has to perform more work that leads to stress on it. हार्ट माहिती आहे आपल्याला खूप महत्त्वाचं आहे, हार्टवरच आपण आहो ना. दिस मे हार्ट अटॅक, आणि जर आपण जास्त स्ट्रेस घेत असू किंवा काही प्रॉब्लेम असेल तर आपले रक्त काय होणार, व्यवस्थित प्रवाह होत नसेल तर आपले काय होतात, ब्लॉकेज येतात आपल्यामध्ये. हार्टमध्ये जे म्हणजे जे पल्मनरी वेन्स असतात, आर्टरी असतात, तिथे काय होतात, ब्लॉक होतात. आणि ते ब्लॉक झाल्यानंतर काय होते की तिथून रक्त पुरवठा होत नाही, आणि रक्त पुरवठा न झाल्यामुळं काय होते की आपल्याला हार्ट अटॅक वगैरे सारखं येऊ शकते. इफ समवन हॅज अ हार्ट अटॅक, जर कोणाला हार्ट अटॅक असेल, इमिजिएटेड कन्सल्टेशन ऑफ डॉक्टर अँड ट्रीटमेंट इज नेसेसरी, तर कन्सल्टंटकडे जायचं इमिजिएटली, म्हणजेच डॉक्टरकडे जायचं, आणि डॉक्टरची ट्रीटमेंट महत्त्वाची आहे. Each disease has specific scientific reason. प्रत्येक डिसीजला एक स्पेसिफिक सायंटिफिक रिझन आहे. डिसीज डू नॉट ऑकर ड्यू टू डिवाइन कर्स ऑफ हेटिंग बाय एनीवन. डिसीज कॅन बी क्युअर्ड बाय प्रॉपर मेडिकल ट्रीटमेंट. मग कुणाचा राग करून किंवा हे करून काही होणार, तो डिसीज प्रिव्हेंट होणार नाही. डिसीज कॅन बी क्युअर्ड बाय प्रॉपर मेडिकल ट्रीटमेंट. कशाने होणार, एक मेडिकल ट्रीटमेंटनी होणार. देन अँड नॉट बाय चॅन्टिंग मॅन्ट्रस ऑर परफॉर्मिंग मॅजिक ट्रिक्स. आणि कुठल्याही प्रकारचं सुपरस्टिशन नाही, कुठल्याही अंधश्रद्धेमुळे हा म्हणजे आजार बसणार नाही आहे, किंवा परफॉर्मिंग मॅजिक ट्रिक्स किंवा कुठलीही जादू होणार नाही आहे या डिसीजवर. सो यांनी लक्षात ठेवायचं की कोणाला म्हणजे जर इमर्जन्सी असेल तर पहिले दवाखान्यात जायचं, आणि सुपरस्टिशनवर लक्ष न ठेवता, म्हणजे अंधश्रद्धावर लक्ष न ठेवता किंवा सरळ डॉक्टरच्या कन्सल्टनुसार आपण जायला पाहिजे. वन शुड नॉट इग्नोर दिस सिस्टम. सिव्हिअर चेस्ट पेन, जर छातीत जास्त दुखत असेल, पेन्स इन शोल्डर, खांदे दुखत असतील, नेक अँड आर्म्स म्हणजे तुमचे आर्म्स आणि नेक जर दुखत असेल, क्रॅम्प्स इन हँड आणि हाताला मुंग्या येत असेल तर, आणि अनइझीनेस ट्रिमर, आणि अनइझीनेस म्हणजे अनकॉन्शियस फिलिंग होणे, म्हणजे व्यवस्थित फील न करणे, आणि ट्रिमर्स म्हणजे चक्कर वगैरे असं हे येणे, आणि गरगरल्यासारखं होणे किंवा असं जर होत असेल तर हे कशाचे आहे, हार्ट अटॅकचे सिम्पटम्स आहे. रिझन ऑफ हार्ट अटॅक, मग आता रिझन काय हार्ट अटॅकचे, स्मोकिंग, जे स्मोकिंग करतात त्यांना येतं. अल्कोहोलिझम म्हणजे दारू पितात ते, डायबिटीज ज्यांना शुगर आहे ते, हायपर टेन्शन जास्त टेन्शनमुळे, ओबेसिटी जास्त जेवल्या म्हणजे जास्त वजन वाढल्यामुळे, लॅक ऑफ फिजिकल एक्झरसाइज न केल्यामुळे, हेरिडिटी किंवा आपल्याला आधी असेल कोणाला आपल्या घरी तर आपल्याला पण होण्याचे चान्सेस असतात. मेंटल स्ट्रेस, मानसिक तणावामुळे, अँगर अँड अँक्झायटी, रागामुळे वगैरे सुद्धा होऊ शकते. ओके.
सो हार्ट डिसीजचे काही आहे बघा, अँजिओप्लास्टी माहीत आहे तुम्हाला सर्वांना. अँजिओप्लास्टी केली जाते, ब्लॉकेज काढून टाकतात ते. त्यानंतर बायपास सर्जरी असते आणि ओपन हार्ट सर्जरी असते. आणि त्यानुसार एक आहे हार्ट ट्रान्सप्लांट पण करू शकतो आपण. इन्स्टॉलेशन ऑफ स्टेंट आणि इन्स्टॉलेशन ऑफ पेसमेकर, आणि पेसमेकरचं जे इन्स्टॉलेशन आहे ते करू शकतो. फर्स्ट एड फॉर हार्ट डिसीज, फर्स्ट कॉल 108 फॉर ॲम्ब्युलन्स. जर कोणाला हार्टचा प्रॉब्लेम होत असेल, ज्याच्या छातीत दुखत असेल, ज्याचे शोल्डर दुखत असेल किंवा चक्कर आल्यासारखं होत असेल, वांती झाल्यासारखं झालं असेल, तर काय करायचं, 108 नंबरला कॉल लावायचा. 108 हा ॲम्ब्युलन्सचा नंबर आहे. चेक द कॉन्शियस ऑफ पेशंट बाय शेकिंग द शोल्डर्स, आणि keep the patient laying on the backs in horizontal position on hard surface and perform compression only life support. In this press the center of thorax for at least 30 times at the rate of 100 to 120 strokes per minute. बघा काय दिलेलं आहे. पहिले तर तुम्ही डॉक्टरला म्हणजे ॲम्ब्युलन्सला कॉल करायचं. कीप द पेशंट लेईंग ऑन द बॅक इन हॉरिझॉन्टल पोझिशन, त्याला हॉरिझॉन्टल पोझिशनमध्ये ठेवायचं. ऑन हार्ड सरफेस, एका हार्ड सरफेसवर ठेवायचं. अँड परफॉर्म कम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट. इन दिस प्रेस द सेंटर ऑफ थोरॅक्स फॉर ॲटलीस्ट 30 टाइम्स. त्यांचं जे थोरॅक्स असतं, म्हणजे थोरॅक्स माहीत आहे ना, थोरॅक्सला थोडं प्रेस करायचं फॉर ॲटलीस्ट 30 टाईम, म्हणजे 30 टाईमपर्यंत ॲट द रेट ऑफ 100 to 120 स्ट्रोक्स पर मिनिट. हॅव यू एव्हर सीन युअर ग्रँडपेरेंट्स टेकिंग द डेकोरेशन? बघा, misuse of medicine. Sometimes some people take the medicine without prescription of doctor. काही वेळा काय करतात काही लोक विदाउट म्हणजे डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शननुसार जातच नाही, म्हणजे विदाउट डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शननुसार काय करतात, औषधं घेतात. ओव्हरडोज ऑफ मेडिसिन मे अफेक्ट अवर बॉडी. जर जास्त ओव्हरडोज घेतले त्या मेडिसिनचे तर आपल्या बॉडीवर काय होणार, अफेक्ट होणार. त्याचं एक्झाम्पल ओव्हरडोज ऑफ पेन किलर. मग काही काय करतात की आज ताप येत आहे, मग डॉक्टरकडे नाही जायचं, घेऊ बा पेन किलर, त्यामुळं सुद्धा होतं. मे डॅमेज नर्वस सिस्टीम, त्याने काय होते, नर्वस सिस्टीम डॅमेज होते, एक्सक्रेटरी सिस्टीम डॅमेज होते, लिव्हर डॅमेज होते. ओव्हरडोज ऑफ अँटीबायोटिक, आणि अँटीबायोटिकचं काय होते, ओव्हरडोज झाल्यामुळे मे लीड टू नॉशिया, आपल्याला मळमळशी फिलिंग होते, स्टमक एक, पोट दुखायला लागते, डिसेंट्री होते, रॅश वाटते, व्हाईट पॅचेस ऑन टंग, आणि जिभेवर पांढरे पांढरे पॅचेस येतात, एक्सेट्रा. पुअर पीपल डू नॉट अफोर्ड द कॉस्टली मेडिसिन. आता बघा जे गरीब लोक राहतात ते काय करतात की एवढे महागाचे औषध घेऊ शकत नाही, तर जेनेरिक मेडिकलमधून येतात. जेनेरिक मेडिकल म्हणून मेडिकल आहे, प्रत्येक ठिकाणी मिळते. जेनेरिक मेडिकल बघा तुम्ही, आपल्या यवतमाळात पण आहे जेनेरिक मेडिकल, बऱ्याच ठिकाणी आहे, बऱ्याच भागात आहे. जेनेरिक मेडिसिन्स आर ऑल्सो नोन ॲज जनरल मेडिसिन. जेनेरिक मेडिसिनला काय म्हणतात, जनरल मेडिसिनसुद्धा म्हणतात. दीज आर मॅन्युफॅक्चर अँड डिस्ट्रीब्युटेड विदाउट एनी पॅटर्न. म्हणजे हे काय करतात की कुठलाही स्वार्थ न करता काय करतात, ते तयार करतात आणि वाटतात पण. दीज मेडिसिन आर ॲट पार इन क्वालिटी विथ ब्रँडेड मेडिसिन. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ दिस मेडिसिन इज व्हेरी लो. आणि प्रोडक्शन कॉस्ट जी राहते याची ही खूप स्वस्तात देतात आपल्याला. इज व्हेरी लो ड्यू टू फिवर एक्सपेन्सेस ऑन रिसर्च ॲज देअर फॉर्म्युला इज रेडिअली अवेलेबल. आपल्याकडे पण आहे, स्वस्त आपल्याला औषध देतात आणि सर्वच त्यांच्याकडे प्रेझेंट असतात. हां, यू कॅन इझिली ऑब्टेन द जेनेरिक मेडिसिन. तुम्हाला आता जेनेरिक मेडिसिन इझिली भेटू शकते युझिंग मोबाईल ॲप. मोबाईल ॲपच्या सहाय्याने लाईक हेल्थ कार्ट अँड जनसमाधान अँड हेल्थ कार्ट या ॲपनुसार तुम्हाला ते भेटू शकते. लाईफस्टाईल अँड डिसीजेस. लाईफस्टाईल इन्क्लूड्स द डेली रुटीन अँड द टाईप ऑफ फूड. लाईफस्टाईलमध्ये काय असते, आपलं डेली रुटीन असते आणि आपल्या फूडचे टाईप असते, म्हणजे आपण काय खातो, कसं राहतो. नाव डेज हॅबिट्स लाईक स्टेईंग इन बेड टिल लेट मॉर्निंग. आताचं कसं झालं आहे की आपण
खूप वेळपर्यंत तर बेडवर झोपून राहतो आणि लेट उठतो अँड गोईंग टू बेड लेट ॲट नाईट आणि खूप उशिरा झोपतो. फ्रिक्वेंट चेंजेस इन मील टायमिंग आणि आपल्या जेवणाच्या टायमिंगमध्ये बराचसा बदल झालेला असतो. लॅक ऑफ फिजिकल एक्झरसाईज कमतरता. कन्झम्पशन ऑफ जंक फूड, बाहेरचं जास्त खातो आपण. हॅव बीन इन्क्रीज ड्यू टू दिस सच पीपल आर गेटिंग सिक फ्रिक्वेंटली. ह्यामुळे काय होतं की काही लोक लवकरात लवकर बिमार पडतात. इफ फ्रिक्वेन्सी ऑफ बिकमिंग सिक इज टू बी लोअर, पीपल शूड फॉलो राईट लाईफस्टाईल. तर मला असं वाटते जर आपल्याला हे कमी करायचं असेल, म्हणजे आजार पण कमी करायचं असेल, तर आपल्याला एक चांगली लाईफस्टाईल जगावं लागणार आणि व्यवस्थित आणि बरोबर लाईफस्टाईल जगावं लागणार. इट मस्ट इन्क्लूड सफिशियंट स्लीप. आपल्याला व्यवस्थित झोप झाली पाहिजे आपली. त्यानंतर राईट फूड, व्यवस्थित जेवण झालं पाहिजे, योगासनं झाले पाहिजे, प्राणायाम झाले पाहिजे अँड फिजिकल एक्झरसाईज झाली पाहिजे. फिजिकल एक्झरसाईज शूड ऑल्सो बी ॲज पर वन्स ओन कॅपॅसिटी. आणि फिजिकल एक्झरसाईज आपण आपल्या कॅपॅसिटीनुसार करायची, असं नाही की खूपच करायची. प्राणायाम अँड योगासन शुड बी परफॉर्म अंडर द एक्सपर्ट सुपरवायझन. प्राणायाम आणि योगासन जे असतात ते एक्सपर्टच्या आणि सुपरविजनच्या सहाय्यानेच करायचं. सी द व्हिडिओज ऑफ प्राणायाम अँड योगासनास. आणि तुम्ही योगासन आणि प्राणायामचे व्हिडिओ बघू शकता. देन वॅक्सिनेशन इज इम्पॉर्टंट टू प्रिव्हेंट द इन्फेक्टिशियस डिसीज. आणि इंजेक्शन वगैरे हे खूप महत्त्वाचं आहे इन्फेक्टिशियस डिसीजमध्ये. कलेक्ट द वॅक्सिनेशन शेड्यूल चॅट फ्रॉम नियर बाय क्लिनिक अँड स्टडी इट. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे इंडियाच्या गव्हर्नमेंटनी प्रधानमंत्री जन औषधी योजना सुरू केलेली आहे 1 जुलै 2015 पासून. इन दिस स्कीम बेस्ट क्वालिटी मेडिसिन आर मेड अवेलेबल इन अफोर्डेबल प्राइजेस. या योजनेनुसार आपल्याला खूप स्वस्त आणि रिझनेबल रेटमध्ये आपल्याला आणि व्यवस्थित मेडिकल आपल्याला मिळत आहे गव्हर्नमेंटकडून टू द सिटीजन. जन औषधी स्टोअर आर लॉन्च फॉर दिस पर्पज. आणि जन औषधी हे यासाठी काढलेलं आहे त्यांनी. इंडियन कंपनीज एक्सपोर्ट द जेनेरिक मेडिसन ऑन लार्ज स्केल. इंडियन कंपनी जे असतात ते एक्सपोर्ट करतात जेनेरिक मेडिसिन म्हणजे खूप जास्त प्रमाणात. However, those medicine are sold under brand name with the high prices in India. In America, 80% medicines used are generic. अमेरिकेमध्ये 80% लोक जेनेरिकच वापरतात. ड्यू टू दिस हंड्रेड्स ऑफ बिलियन ऑफ मनी सेव्ह देअर. आणि का बरं? कारण याच्यामध्ये 100 ऑफ बिलियन मनी काय होतं, सेव्ह होत आहे. इथे दिला आहे तुम्हाला 7 एप्रिलला वर्ल्ड हेल्थ डे राहतो. 29 सप्टेंबरला वर्ल्ड हार्ट डे राहतो. 14 जूनला वर्ल्ड ब्लड डोनेशन डे राहतो. आणि 14 नोव्हेंबरला वर्ल्ड डायबिटीज डे राहतो. ब्लड डोनेशन. 1 unit donated by a person can fulfill the need of 3 person at a time. For example, RBCs and WBCs and platelet. One can save the life of 12 person by donating the blood for 4 times a year. आणि म्हणजे काय, रक्तदान करणे हे पण खूप महत्त्वाचं आहे. थँक्यू. बाकीचं जे पार्ट आहे ते आपण नेक्स्ट लेक्चर